Hello, good morning, friends and my dear students. Welcome to Dr. Ganesh Online e-classroom. Today's topic is hydrogen bonding for BSc first semester first, paper first, unit fourth. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय हायड्रोजन बॉन्डिंग. आपण केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच बॉन्डिंग बघितलं आहे, जसं की आयोनिक बॉन्डिंग, कोवालन बॉन्डिंग, केमिकल बॉन्डिंग, मेटॅलिक बॉन्डिंग. पण रॅदर दॅन आपण जो काय बघणार आहोत, आज जो बघत आहोत तो काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. तर हायड्रोजन बॉन्डिंग बनते कसं, हायड्रोजन बॉन्डिंग काय असते याच्याबद्दल आपण थोडं बघू. मग हायड्रोजन बॉन्डिंग बनण्यासाठी एक मस्ट इम्पॉर्टंट असते की हायड्रोजन एटम असणं महत्त्वाचं आहे. आणि हाच हायड्रोजन एटम डायरेक्टली अटॅच या डायरेक्टली बॉन्डेड टू द इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटमसोबत अटॅच झाला पाहिजे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम म्हणजे काय असते, जसं की नायट्रोजन म्हणा, ऑक्सिजन म्हणा किंवा फ्लोरीन, हे सगळंच्या सगळं काय असतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम तर असतं, पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असते, ज्या एटमची कॅपॅसिटी स्वतःकडे इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन टुवर्ड इट सेल्फ, स्वतःकडे इलेक्ट्रॉन कॅरिंग या स्वतःकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट करण्याची ज्या एटमची कॅपॅसिटी असते, अशाच एटमला इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम म्हणतात. आणि या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटममुळे जो मॉलिक्यूल बनतो तो मॉलिक्यूल कसा बनते, पोलर मॉलिक्यूल. जस्ट आपण एखादी एक्झाम्पल बघू. ओके, हा पोलर मॉलिक्यूल आहे. हा पोलर मॉलिक्यूल म्हणजे कोणता मॉलिक्यूल घेतला, HF हायड्रोजन फ्लोराईड मॉलिक्यूल. या हायड्रोजन फ्लोराईड मॉलिक्यूलमध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय आहे एज कम्पेअर टू द हायड्रोजन. म्हणून काय होत आहे की जो काय बॉन्ड बनत आहे, हा जो काय बॉन्ड बनवण्यासाठी जे काय लागणारे इलेक्ट्रॉन, सपोज 2 इलेक्ट्रॉन आहे, या बॉन्ड बनवण्यासाठी लागणारे जे काही 2 इलेक्ट्रॉन आहे, हे दोन्ही इलेक्ट्रॉन कुणाकडे शिफ्ट होत आहे, फ्लोरीनकडे. का बरं, फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे जे काही इलेक्ट्रॉन आहे ते सगळंचं सगळं शिफ्टेड टुवर्ड द हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटमकडे होतो. म्हणून फ्लोरीनला कोणतं चार्ज येतं, डेल निगेटिव्हली चार्ज येतो. आणि हायड्रोजन हा टोटली डेफिशियन्स होतो, कारण सगळे इलेक्ट्रॉन कोण खिचलं, फ्लोरीन खिचलं. म्हणजे हा डेफिशियन्स असल्यामुळे त्याला कोणता चार्ज येतो, डेल पॉझिटिव्ह. आणि ज्या मॉलिक्यूलमध्ये डेल पॉझिटिव्ह या डेल निगेटिव्ह असं जर चार्जचं शिफ्टिंग होत असेल, अशाच मॉलिक्यूलला काय म्हणायचं, पोलर मॉलिक्यूल. आणि ज्या ठिकाणी पोलर मॉलिक्यूल असतात त्या ठिकाणी हायड्रोजन एटम असायला पाहिजे, सोबतच इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम असायला पाहिजे. आणि ह्या दोन्ही कंडिशनमुळे मॉलिक्यूल पोलर बनतो. आणि हेच पोलर मॉलिक्यूल काय शो करत असतात, तर हायड्रोजन बॉन्डिंग शो करत असतात. नेक्स्ट, this is the definition of the hydrogen bonding. Means the force of attraction which bind hydrogen atom of one molecule with high electronegativity atom of the another molecule of the same substance is called as the hydrogen bonding. Hydrogen bonding show as a dotted line and covalent bonding show as a solid line. First I take a first example, just like a hydrogen fluoride and HF molecule hydrogen fluoride. या HF मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे कसं बनते बघा, की हा एक मॉलिक्यूल, हा HF फर्स्ट मॉलिक्यूल आहे, याला फर्स्ट मॉलिक्यूल घेऊ. हा HF अनादर मॉलिक्यूल. या फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन आणि फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे याला डेल निगेटिव्ह चार्ज झाला. आणि याची डेफिशियन्स हा हायड्रोजन ॲटम डेफिशियन्स झाल्यामुळे याला कोणता चार्ज झाला, डेल पॉझिटिव्ह. म्हणजे या फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये H इज द डेल पॉझिटिव्ह, F इज द डेल निगेटिव्ह. सेकंड मॉलिक्यूलमध्ये बघू आपण, F इज द डेल निगेटिव्ह अँड H इज द डेल पॉझिटिव्ह. म्हणजे फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ द हायड्रोजन एटम and second molecule of the electronegative atom yani fluorine atom, there is the formation of force of attraction in between the first molecule of the hydrogen atom and the second molecule of the electronegative atom. There is the force of attraction showing as a dotted line, and this dotted line is called as, this bond is called as the hydrogen bonding. Next, condition of the hydrogen bonding. There are two condition for a hydrogen bonding. First one is the must hydrogen atom, and this hydrogen atom directly linked to the much more electronegative atom, just like fluorine, oxygen and nitrogen. Second condition for the hydrogen bonding is the electronegative atom should be small. Okay, types of the hydrogen bonding, two types of hydrogen bonding. First one is the
मॉलिकुलर हाइड्रोजन बॉन्डिंग, सेकंड वन इज द इंट्रा मॉलिकुलर हाइड्रोजन बॉन्डिंग. इंटर मीन्स क्या होता है, इंटर म्हणजे इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये काय होते की मॉलिक्यूल इन बिटवीन द टू मॉलिक्यूल, दोन मॉलिक्यूलमध्ये जो काही बॉन्ड बनते, जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि इंट्रा मॉलिक्यूल म्हणजे विदिन मॉलिक्यूलमधला एक एटम आणि त्याच मॉलिक्यूलमधला दुसरा एटम, या दोघांमध्ये जो काही बॉन्डिंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता आणि याचला आपण काय म्हणू, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. अगोदर बघू आपण इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. द हायड्रोजन बॉन्ड दॅट एक्झिस्ट बिटवीन टू ऑफ atom of two or more molecule of the same substance is called as the intermolecular hydrogen bonding. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये जे काही एक्झाम्पल आहे, व्हेरियस एक्झाम्पल आपण 2-3 घेतो, जसं की HF याच्या अगोदर घेतलं होतं, दुसरं H2 वॉटर मॉलिक्यूल, तिसरं अमोनिया NH3 मॉलिक्यूल, चौथा ROH मीन्स अल्कोहोल मॉलिक्यूल. पहिल्यांदा घेतला आहे पण HF मॉलिक्यूल बिफोर स्लाईड, पण आपण या स्लाईडमध्ये घेत आहे की वॉटर मॉलिक्यूल. बघा इंटरमॉलिक्यूल, जसं हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, हा बघा हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे H2O 2 H आहे आणि एक O आहे. या H2मध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिक जास्त असल्यामुळे ओकडे काय असतो, डेल निगेटिव्ह चार्ज असतो आणि Hकडे काय असते, पॉझिटिव्ह चार्ज. हा सेकंड मॉलिक्यूल ऑफ द H2 मॉलिक्यूल आहे. सेम कंडिशन, जसं ओकडे डेल निगेटिव्ह आणि Hकडे डेल पॉझिटिव्ह, मीन्स हा दिस इज द फर्स्ट मॉलिक्यूल अँड दिस इज द सेकंड मॉलिक्यूल. फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ द H याने डेल पॉझिटिव्हली चार्ज and second molecule of the O यानी del negatively charged. There is the force of attraction in between the hydrogen atom of the first molecule and the oxygen atom of the another molecule, and there is the force of attraction. This force of attraction is called as the hydrogen bonding, but this hydrogen bonding in between the two atoms, so it is called as the intermolecular hydrogen bonding. Same procedure I follows for alcohol molecule. जसं hydrogen atom of the first alcohol attract toward the oxygen atom of the second alcohol, there is the formation of hydrogen bonding. This is hydrogen bonding also called as the intermolecular hydrogen bonding. Next is the intramolecular hydrogen bonding. The hydrogen bond that exists between the two atoms within a molecule of the same substance is called as the intramolecular hydrogen bonding. When hydrogen bond is formed within a atom of the molecule, then it is called as the इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. अगोदरच सांगितलं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होतं कसं, मॉलिक्यूलच्या मॉलिक्यूल म्हणजे विदिन मॉलिक्यूलमध्ये जो काही बॉन्ड बनतो इन बिटवीन द हायड्रोजन एटम अँड इलेक्ट्रोनिकेट एटम, दिस कॉल्ड ॲज द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मी एक्झाम्पल घेतलं आहे बघा, एक आर्थोनायट्रोफिनॉल आणि दुसरं सॅलिसिलिक ॲसिड. आता हा आर्थोनायट्रोफिनॉल म्हणजे बघा दिस इज द आर्थोनायट्रोफिनॉल. या आर्थोनायट्रोफिनॉलमध्ये बघा हा OH, ठीक आहे, OH आर्थोनायट्रो, हा OH आहे आणि याच्या आर्थो पोझिशनवर कोणती काय आहे, नायट्रो ग्रुप आहे. नायट्रो याने NO2 याने N डबल बॉन्ड O. हा आर्थोमधला हा OH मधला हा H कसा असते, डेल पॉझिटिव्हली असते, ओके. आणि NO2 मधला हा O कसा असते, डेल निगेटिव्ह. म्हणजे याच विदिन मॉलिक्यूलमधला H आणि याच मॉलिक्यूलमधला O, या H आणि Oमध्ये, ह्या H आणि Oमध्ये जो काही बॉन्डिंग बनते आणि हीच बॉन्डिंग म्हणजे एक प्रकारची कोणती बॉन्डिंग आहे, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सेम फॉर द सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिडमध्ये पण OH मधला H आणि C डबल बॉन्ड OH, अल्डिहाइडमधला O, याच्यामध्ये जो काही बॉन्ड बनतं आहे आणि याच बॉन्डिंगला काय म्हणायचं आपण, हायड्रोजन बॉन्डिंग. थँक्यू व्हेरी मच.